नमस्कार मैत्रिणींनो, इथे दावतचे तांदूळ भिजत घातलेले आहेत। माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे मी आज बिर्याणी बनवणार आहे। तर आपण 10 ते 15-20 मिनिटे आपण तांदूळ भिजत घालून घेऊया। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। इथे पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी तेल टाकून घेऊया। अशी झटपट आपल्याला बिर्याणी बनवायची आहे। आता इथे 4 ते 5 मी मोठे मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। इकडे कांदा पण तळून घेतलेला आहे। पहिले आपल्याला टोमॅटो तळून घ्यायचे आहेत। चिकनला मसाला लावून ठेवलेला आहे, ते 1-1.5 तास झालेला आहे। ते चांगलं मुरलेलं आहे चिकन मसाल्यामध्ये। आता आपण चिकन टाकून देऊया। टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आणि हलकसं आपण मिक्स करून घेऊया। तर लगेचच आपण तळलेला कांदा टाकून देऊया चिकनमध्ये। ते पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। इथे पुन्हा एकदा एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यात पाणी टाकून घेऊया, कारण आपल्याला 80% भात शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ, खडे मसाले टाकून देऊया। इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून दिलेलं आहे। आता पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण ते तांदूळ त्यामध्ये टाकून देणार आहोत। झाकण ठेवून देऊया पाण्याला उकळी येण्यासाठी। पाणी गरम झालेलं आहे, अर्ध लिंबू पिळून घेऊया। पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता तांदूळ, भिजवलेला तांदूळ आपण त्यामध्ये टाकून देऊया। सर्व तांदूळ आपण त्यामध्ये टाकून दिलेला आहे। सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया। बघा, पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपले तांदूळ बघा मस्त 80% शिजून झालेला आहे। तर आपण पाणी निथळून झाऱ्याच्या साहाय्याने चिकनमध्ये टाकून देऊया। सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे। सर्व आपण शिजलेला भात त्यामध्ये टाकून दिलेला आहे, सर्व पसरून घेतलेला आहे। आता झाकण ठेवून देऊया। गॅस बारीकच ठेवायचा आहे। असा झटपट बिर्याणी होणारी आहे ही। किती लांब लांब तांदूळ झालेले आहेत बघा, आणि एकदम मुलायम झालेला आहे भात। आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। थोडेसे काजू टाकून देऊया आणि तळलेला कांदा पण टाकून देऊया। अशी मस्त आपली बिर्याणी झालेली आहे, गरमागरम। कशी वाटली तुम्हाला बिर्याणी? चला तर आपण सर्व करून घेतलेले आहे। कशी वाटली तुम्हाला बिर्याणी? आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघत राहा।